माणसानं मात्र रूढी, प्रथा, परंपरा ह्या आजही जपल्यात। पारंपरिक ढोल ताशांचा गजर करत कोकणामध्ये गावागावांमध्ये गणपतीचं आगमन होतं। कोकणात काही ठिकाणी होडीतून तर काही ठिकाणी डोक्यावरून या लाडक्या बाप्पाला आणलं जातं। महिला, लहान मुलं देखील यामध्ये उत्साहानं सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तर रत्नागिरीतली ही आपण दृश्य पाहतोय। काही ठिकाणी डोक्यावरून तर बोटीतून आपल्या बाप्पाचं आगमन केलं जातंय। आपल्या बाप्पाला आपल्या घरी नेलं जातंय। संगमेश्वर असेल, कुरजुवे असेल, तिकडे सिंधुदुर्ग असेल, सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपती बाप्पा हा आपल्या घरी येतोय। तर काळानुरूप उत्सवाचं स्वरूप बदललं आहे, त्यामुळे रूढी, प्रथा, परंपरा देखील काहीशा बदललेल्या दिसतात। दुर्गम भाग असलेल्या कोकणामध्ये यापूर्वी दळणवळणाची साधनं नव्हती, वाहनांची गैरसोय देखील होती। त्यामुळे खाडी, नदी आणि समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये बोटीच्या सहाय्यानं गणपती आणले जायचे। दरम्यान काळ बदलला आणि वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध झाले। मोठमोठे ब्रिज तयार झाले आणि असं असलं तरी आजही काही ठिकाणी बोटीनं गणपती आणले जातात। कधी काळी केवळ गरजेपोटी केले गेलेली गोष्ट आज प्रथा म्हणून पाळली जाते। रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातील करजुवेमध्ये बोटीतून गणपती आणले जातात आणि यामध्ये गावातील सर्वच जण हे उत्साहाने सहभागी होतात। त्यामुळे वर्षानुवर्षांची ही परंपरा आजही कोकणामध्ये जपली जाते। बोटीतून आपला गणपती बाप्पाला आणलं जातंय, ढोल ताशांचा गजर होतोय। तर तळ कोकणात देखील लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन होतंय। कोणी डोक्यावर बाप्पाला घेऊन घरी जातोय तर कोणी पालखीतून लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखो मुंबई वासीय हे गणेश भक्त आपल्या घरी दाखल झालेत आणि जिल्ह्यात अत्यंत चैतन्यमय असं वातावरण आहे। जिल्ह्यात 72,755 इतके घरगुती गणपती आज विराजमान होणार आहेत। तर जिल्ह्यामध्ये 32 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो। सकाळपासूनच लाडक्या बाप्पाला घरी आणून कोकणातील गणेश भक्त हे बाप्पाची मनोभावे सेवा करत आहेत। त्यामुळे संपूर्ण कोकणामध्येच गणेशोत्सवाची धूम आहे। तिकडे कोल्हापुरात